नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय राजघटना म्हणजेच भारतीय संविधान या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहत आहोत। हा भाग 14 आहे। या अगोदर 13 भाग अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। हा घटना दुरुस्तीचा भाग 2 आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। यानंतर प्रश्न क्रमांक 26। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी 25 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। 26वा प्रश्न आहे, जोड्या लावा। एकीकडे जमाती दिल्यात, दुसरीकडे जिल्हे दिलेले आहेत। तर कातकरी जमात आपल्याला माहिती आहे रायगड जिल्ह्यात आहे, म्हणजे 1 ला 4, अ ला 4 कुठे आहे? एकाच पर्यायावरून आपलं उत्तर येऊन जाते। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तरी पण पुढले पाहून घेऊ। भिल्ल जमात आहे नंदुरबार, कोरकू जमात आहे अमरावती आणि गोंड जमात आहे भंडारा। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 27। खालीलपैकी कोणत्या वसाहतीचा विकासाचा क्रम अचूक आहे? आता आपल्याला माहित आहे खेड्याकडून शहरात, शहर झालं की नगर येते, नगर झालं की महानगर, महानगर झालं की सनगर। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 28। हा पण प्रश्न जोड्या लावा आहे। वस्ती आणि त्यांचे स्थान दिलेलं आहे। एकीकडे आहे वस्तीचा ढाचा म्हणजे चांदणी आकार। चांदणी आकार कुठे असतो? तर तो असतो जिथे अनेक रस्ते मिळतात तेथे। त्रिकोणाकृती कुठे असतो? 2 नद्या अथवा रस्ते मिळण्याच्या ठिकाणी। पायऱ्यासारखा कुठं असतो? तर पर्वत उतारावर। आणि सरळ रेषेत कुठं असतो? तर अरुंद दरीवर। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 29। खालील आदिवासी जमातीच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा व खालील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा। प्रमुख जमाती, प्रमुख जमाती एकीकडं आणि राहत असलेला प्रदेश दुसरीकडं। तर गोंड जमात कुठं राहते? चंद्रपूर गडचिरोली जिल्हा। त्यानंतर भिल्ल जमात कुठं राहते? तर ती धुळे नंदुरबार जिल्ह्यात। त्यानंतर कोरकू जमात ठाणे जिल्हा, वारली जमात अमरावती जिल्हा। पाठच ठेवायचं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 30। खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात? विखुरलेल्या म्हणजे एकत्र न राहणाऱ्या। तर ते आहे अ आहे डोंगराळ प्रदेश, येथे विखुरलेल्या वस्त्या असतात। त्याचबरोबर क आहे कमी पावसाच्या प्रदेशात, येथे पण विखुरलेल्या वस्त्या असतात। त्याचबरोबर नद्यांच्या सुपीक खोऱ्यात येथे नसतात आणि डोंगर कोकणाच्या किनाऱ्यात येथे पण असतात। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, क, ड। यानंतर प्रश्न क्रमांक 31। संयुक्त वसाहतीमध्ये सर्वात लहान खेड्याच्या नावापुढे काय लावले जाते? तर ते आहे खुर्द। म्हणजे आता आपल्याकडं छोटे छोटे खेडे असतात आणि त्याचं डिव्हिजन होते, म्हणजे एकाच गावाचे 2 गाव होतात। मग एक मोठं गाव होते आणि एक छोटं गाव होते, त्या छोट्या गावाला काय म्हणतात? खुर्द। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 33। पूर्व विदर्भात विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी अंतरावर लहान लहान वाड्या वसलेल्या आढळतात, कारण अ आहे या भागात आदिवासी लोकांच्या वस्त्या आहेत, बरोबर आहे। ब आहे पर्जन्य प्रमाण व या प्रदेशात जास्त आहे, हे पण बरोबर आहे। क आहे भूजल पातळी कमी खोलवर आहे, हे पण बरोबर आहे। ड आहे भात शेती करण्यासाठी भरपूर मजूर पुरवठा लागतो, हे पण बरोबर आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व कारणे बरोबर आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 33।
नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतीच्या विकासानुसार क्रम सांगा. आता आपल्याला माहिती आहे सर्वात छोटं काय असतं तर शहर, त्यानंतर त्याच्यावरचं नगर, त्याच्यानंतर महानगर आणि सन्नर म्हणजे तर सगळ्यात मोठं सिटी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 34. सोबत दिलेल्या चित्रामध्ये कोणत्या जमातीचे जोडपे आहे. आता हे इंटरनेटवरून डाउनलोड केलेला असतो. असा प्रश्न जर आपण डोळ्याखालून गेला तरच अटेम्प्ट करायचा, अन्यथा रिस्क घ्यायची सर्व तोपरी आपल्यावर डिपेंड आहे. हे गोंड जमातीचं चित्र आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्राच्या आदिवासी जिल्ह्यातील मेळघाट कोणती आदिवासी जमात आढळते. मेळघाटमध्ये कुठली आदिवासी जमात आढळते तर ती आहे कोरकू. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थ विकास संघ म्हणजेच NSTFDC कधी स्थापन झाली तर ती आहे 2001. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 37. कातकरी आदिवासी आपली उपजीविका कशावर करतात. तर कातकरी काय करतात तर ते शिकार करतात, मासेमारी करतात, वनामध्ये जे काही वनस्पती वगैरे मिळतात त्या गोळा करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 38. जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो. आता जागतिक आदिवासी दिन हा 9 ऑगस्टला साजरा केला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय मुख्यतः कोठे केंद्रित आहे तर तो सह्याद्री क्षेत्र, त्याचबरोबर गोंडवाना क्षेत्र. म्हणजेच 1 आणि 2. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते. आता आपल्याला अशावर प्रश्न विचारले जातात. आदिवासी जिल्हा म्हणून कुठला जिल्हा असतो तर तो आहे नंदुरबार. आणि दुधातुपाचा जिल्हा म्हणले की धुळे. हे लक्षातच ठेवायचं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अधिमागास म्हणून जाहीर केलेली आहे तर ती चंद्रपूर जिल्ह्यातली मारिया गोंड आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 42. हा प्रश्न जोड्याला वा आहे. यामध्ये एकीकडे घराचा आकार दिला आणि दुसरीकडे असे घर कुठल्या प्रदेशात असतात असं दिलेलं आहे. तर सपाट छप्पर म्हणजे शुष्क प्रदेशात असतात. त्याचबरोबर उतरते छप्पर ते अति पावसाच्या प्रदेशात असतात, कारण ते पाऊस पडला की सरळ निचरून जावं म्हणून. जाड मातीच्या भिंती ह्या उष्ण व शुष्क प्रदेशाच्या ठिकाणी असतात, कारण उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून. आणि उंच चौथऱ्याचं घर हे दलदलीच्या प्रदेशात असतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आदिम जमात या संज्ञेत अंतर्भूत होत नाही. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तरी पण या सर्व जमाती आदिम जमाती याच्यामध्ये मिसळत नाहीत. म्हणजे मारिया गोंड, भिल्ल आणि कोरकू ह्या मिसळतात. कोरकू आणि मारिया गोंड मिसळतात आणि भिल्ल आणि पौरा हे 2 उत्तर असल्यामुळे आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44. खालील 2 विधाने चुकीचा असलेला पर्याय कोणता. ढोर मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रात आढळते, बरोबर आहे. ब आहे व्हलेर मुख्यतः पूर्व महाराष्ट्रात आढळतात, हे चूक आहे. डोंब कोकडी
हा मुख्यतः मध्य महाराष्ट्रात आढळतो, हे पण चूक आहे. आणि ड आहे शेणवी मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात आढळतात. म्हणजे अ आणि ड बरोबर आहेत आणि ब आणि क चूक आहेत आणि आपल्याला चुकीचं विचारले, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण? आपल्याला माहिती आहे मूळचे आदिवासी म्हणलं की मारिया, गोंड, कातकरी आणि कोलम. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 46. माथेरान हे डॅश डॅश वस्तूचे उदाहरण आहे. ते डोंगर माथ्याचे आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 47. ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर ती आहे पाण्याची उपलब्धता. जिथं पाणी असेल तिथं गाव वसलेलं असतं. यानंतर प्रश्न क्रमांक 48 आणि हा या व्हिडिओचा सर्वात शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही असं म्हटलं आहे? तर महाराष्ट्रातील एकूण गोंड लोकसंख्येपैकी 60% गोंड चंद्रपूर जिल्ह्यात राहतात. बरोबर आहे. सर्व आदिवासी लोक धर्मावर विश्वास ठेवतात. बरोबर आहे. त्यानंतर आदिवासी लोक प्रामुख्याने लहान प्रदेशात व लहान घरात राहतात. हे पण बरोबर आहे. सर्व आदिवासी एकच भाषा बोलतात. हे मात्र चुकीचं आहे. आदिवासी वेगवेगळ्या भाषा बोलतात. वेगवेगळे आदिवासी वेगवेगळ्या भाषा बोलतात. त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.